तर चला मंडळी, राम राम, स्वागत आहे आपलं आपल्या बेदळी चॅनलमध्ये. तुम्ही पाहू शकता आम्ही कुठं आलो. आज आम्ही गेलतो लांबजनापाटी दत्त मंदिरात, कारण तिथं आता दत्त जयंतीनिमित्त सप्ताह चालू आहे भव्य असा. तर या ठिकाणी गेल्या गेल्या यानंतर बाहेर बघितलो डिडूभोवतीने बसलते, तर म्हणलं चला जरा एकदा शूट घेतो. त्यानंतर जवळ गेलो, असं मस्त पिके बघितलो. इकडं मस्त सुंदर सुंदर असं मूर्त्यातील बसल्यात व बाहेर विठ्ठलाची, गणपतीची, महादेवाची, हनुमंतरायाची मूर्ती स्थापना झाली. 4 वर्ष झालं बघा. तुळशीचा आधी घेऊ म्हणलं वृंदावनचं मस्त शूट मध्ये कीर्तन चालू आहे. हरिभक्त पारायण श्याम महाराजांचं सुंदर असं कीर्तन चालू आहे. मग म्हणलं चला जरा मधून घेऊ शूटिंग. मधून गेल्यानंतर सुंदर असं कीर्तन या ठिकाणी चालू आहे श्याम महाराजांचं. पाहतलो तर काय सारं माझ्याकडेच बघत होते बघा. मी त्याला वाटलं का फोटो काढला काही, परंतु त्याला कुठं माहिती ब्लॉग बनला होतो. तर असं ब्लॉग बनलो म्हणलं चला आता जरा मस्त तरायची मधून शूटिंग घेऊ म्हणलं. सुंदर असं दिसते म्हणून या ठिकाणी गुरु श्री दत्तांची घेतला आणि त्यानंतर मग थोड्याच वेळानं मी झूम केलो. चला मला आता मधल्या साईडला जाऊ म्हणून इकडे जरा दाखवलो वारकरीतील मंडळी. इकडे बघा सुंदर असे लांबजणा नगरीतले आमचं हनुमान वीर हनुमान भजन होतं. त्यानंतर गेलो पुढे गेल्यानंतर बघतो काय गुरुचरित्राचं पारायण या ठिकाणी सुंदर असं चालू होतं. कीर्तन चालू असल्यामुळे जरा थांबलते. त्यानंतर मला चला राम राम मंडळी म्हणून आपल्याला चेहरा दाखवा म्हणलो, कारण सरायला कळावं की रतन महाराजच आहेत आणि ब्लॉग आपलाच आहे. तर असंच पद्धतीने चालू होतं. सर्वांना वाटलं तर मी सेल्फी घेऊन लाव, परंतु त्यांना कुठं माहीत होतं मी या ठिकाणी व्हिडिओ काढतो. त्यानंतर कारागीर आले बघा हसत येऊन, कारागीर बसले आमच्या समोर. त्यानंतर सर्व महिला आमच्याकडे बघत होत्या. म्हणलं चला दत्ताचा भागाचा जरा लूक घेऊ. आणि मी सुधारची गेलतो. आमचं सारं काम झाल्यावर आम्ही म्हणलं चला जाऊन बघावं. तर मग एखादंच भीती भूक लागली, चेहरे आमचे बारीक झालते, कारण एखादं सोडायचं होतं आम्हाला. त्यानंतर म्हणलं चला आता जरा बाहेरली दाखवा म्हणजे इकडलं बी सारं शूटिंग म्हणजे कोण आले कारखाने दिसते आपल्यालाही. अशा पद्धतीने सुंदर कीर्तन सेवा हरिभक्त पारायण श्याम महाराज जावळी लांबजणा यांची चालू होते मित्रांनो. आम्ही सुंदर असं एकदा शूटिंग घेतलो. म्हणलं चला साऱ्याला दाखवा आपल्या लांबजना पाठीवर असं सुंदर असा कार्यक्रम रोज चालू आहेत. आणि 5 तारखेला काला पण आहे आपल्याला जायचे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता मी आणि सुधाम तुम्ही पाहू शकता आम्ही इथं बसला. आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून बाहेरची शूटिंग ती घेऊन जाणार आहोत. तर बघा घ्या प्रभूंचं दर्शन घ्या रामचंद्रांचं या ठिकाणी. चला मित्रांनो आता पुढे जाऊ आणि आपण सुंदर असं कीर्तन ऐकू. चला राम राम. परमात्म्याला नमन करणे हे आपलं कर्तव्य आहे. पांडुरंग परमात्म्याला नमन करो. पांडुरंग परमात्म्याला नमन केल्यानंतर कार्याची सिद्धीकरण होते ही बरोबर आहे. परंतु संताला का पांडुरंगाला नमन करतात का पांडुरंग परमात्म्याला आपणच नमन केलो तर ह्याच्यापूर्वी कोणी देव होतं महाराज. आपल्या कार्यामध्ये पांडुरंग परमात्म्याला सहभागी बोलण्याकरता सहभागी करण्याकरता जणूकांना एका अभंगाच्या रूपकातून पांडुरंग परमात्म्याला बोलवून घेतले. कसं ये गा विठा